मित्रांनो असं असतं, बड्डे दिवशी पण घरचे बोलायला सोडत नाही. आज बड्डे तरी पण मम्मीने सकाळपासून मला असा आरडाओरडा चालू केला, जे ओरडू राहील सकाळपासून. राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज बड्डे आणि आज निघालोय भाजीपाला आणायला मम्मीसोबत. मम्मीने सकाळी उठल्यापासून आज बडबड केली मला अभ्यासावरून. अभ्यास म्हणजे कॉलेजचे जे जनरल राहिले पूर्ण करायचे त्याच्यावरून. आणि बड्डे दिवशी भाजीपाला घ्यायला घेऊन चालली मम्मी. मी कामाला सुट्टी घेतली आणि भाजीपाला आणायला चालू होती बड्डे दिवशी. तर मित्रांनो आत्ताच भाजीपाला घेऊन आलोय. मम्मी तिथे काय भली मोठी गर्दी होती, त्यामुळं काय दाखवता आलं नाही. तिथे भलं मोठं गर्दी होती, त्यामुळे मोबाईल काय काढता आला नाही. आज रविवार होता, त्यामुळं बाजारात सगळी गर्दी होती. तर मम्मी सकाळपासून रोसली होती. आता भाजीपाला आणायला नेलं नाही मग आता भाजीपाला घेऊन आलो. काय बोल नाही 2 शब्द. अभ्यास करायचा राहिला स्विमिंगला यायचं आता झोपायचं कधी अभ्यास झोपायचं काय आता बड्डे आहे झोपत असेल नाही ना कोणी शास्त्र सांगितलं काय बड्डे दिवशी तर रात्री झोपा सांगितलं घरी आराम करा. कोण बोललं? हा तो कोणतं शास्त्र असेल सांग ना. हां मित्रांनो जस्ट नाव घरी पोहोचलोय. मम्मीने घरी आल्या लगेच कामाला लागली मम्मी. विचारी आता मम्मीला उपवास आहे का नाही. मित्रांनो आज बड्डे दिवशी उपवास आला. काहीतरी बाहेर जेवायला वगैरे गेला असतो. हा ना आता पण खूप वेळा नेला आहे काय बघायचं नाटक गेला असतो जेवायला जायचं संध्याकाळी जायचं जेवायला संध्याकाळी मग उद्या जाऊ उद्या कधी हॉटेलमध्ये काय जायचं आज जाऊ एखाद्या चला आवेश उद्या. अरे मोबाईलच्या फोनने गरम झालो. हात लावून बघ मोबाईल गरम म्हणून सांगू म्हणलं गरम झालं बघितलं हा पद्धत आहे मुद्दा वागतो तू काय मम्मीचं म्हणणं मी मुद्दाम वागतो. मुद्दाम वागतो हो मी. मित्रांनो आता अजून 10 मिनिट झाले. पटकन खातो आणि निघतो. मला 1:30 वाजता जायचे आथोरच्या घरी. मित्रांनो आत्ता दुपारचे 1:30 वाजलेत आणि मी चाललो आता स्विमिंग टँकला. मित्राच्या घरी जायचं आहे. मित्राला घेऊन मग वाड्या कराडीला जायचं आहे. कराडी स्विमिंग टँकला. तुला झाली का मला झाली एकमेकाला बोलल्यावर राहिले का तुम्ही. मित्रांनो आता 2ला 10 कमी 2ची बॅच आहे आमची आणि यांचा अजून पोरं जीव राहिले. हे येतोय म्हणतोय ते येतोय म्हणतोय. फोटो कोणता 2ला 10 कमी तू पाहिला स्विमिंग टँकला. चांगला फोटो म्हणलं बाबा. आणि सगळ्यांनी मिळून ह्याच्यातच टाकलंय सगळं. टॉवेल कॉस्ट्युम वगैरे सगळे ह्याच्यातच भरले. मित्रांनो आम्ही आता आम्हाला जायचं. आम्ही आलो 2च्या बॅचच्या मार्गाने. पण आता 3 वाजलेत. आज बड्डे तरी मी स्विमिंगला आलोय कार्यकर्त्यांसोबत आपल्या. पैसे जमा केले दादा चौघांचे कॉन्ट्री. तुझ्या नावावर नाही येत. बेल पण वाजले आतमध्ये सायरा नाही आता दिसते. मित्रांनो आता स्विमिंग झाली आहे. तर मग इतकं कानात पाणी घुसलंय काय समजतच नाही आमच्या दोघांच्या पण. तुला सुधरत आहे काय कानात पाणी? काहीच नाही भाऊ. मला पण काय सुधरत नाही. तुम्ही बोलेल ऐकू पण येत नाही. मित्रांनो आता स्विमिंग झाली आहे. कानात गेले पाणी. लोकांचं खायला प्यायला जायचं बरोबर म्हणते. उकला आता वडापाव खाऊन झाला आणि यांना परत चहा प्यायचा आता. हा मी गेलो होतो जवळपास घरून 2:30 का 1:30 वाजता गेलो होतो. आता घरी यायला मला वाजले 5:30. मग मी घरी गेला मला चिडलेली जास्त नाही माझ्या आणि काय काम आहे काही पाहुणेसा झाले. यांनी गाडी बनवली नवीन. हे भविष्याचे सायंटिस्ट आहेत. यांनी गाडी बनवली. वा भैया दो मचाले म्हण ना का ना धुमचाली म्हण ना म्हण धुमचाली लागल हॉटेल भाग्यश्री फुकट अरे लाग नाही पायाला लाग नाही पिलू हे
लागन मित्रांनो आपलं कानात पाणी गेलं आहे त्यामुळे मम्मीने आता खोबऱ्याचं तेल गरम केलंय काय तेल कानात सोडावं लागणार आहे पण आवाज येत नाही चुन वाजते पाहिजे त्याला असं नसतं बाकी काही गरज नाही सोडते गरम आहे का तेल नको द्यायला तू बघ जा आता घेऊ गरम आहे गरम दिसतं नको पडलं का माझं काय दाखवत होतं माहिती आहे का की एक 200-400 रुपयाचा घास घ्यायचा आणि गाईने खाऊ घालायचा हा उद्या करणार आहे मी तसं कॉलेजून आता नाही घास घेणार आहे 200-300 रुपयाचा आणि रस्त्यावरच्या गाय आहे नाही त्यांना खाऊ घालणार यांचं मी प्लास्टिक पिशवी द्या आणली तुम्ही मित्रांनो फायनली आपला बड्डे झालेला आहे आता बड्डेचा अवतार बघा माझं काय झालं प्रशांत भाऊंनी डायरेक्ट प्रशांत भाऊ साखरे यांनी आपल्याला अवतार असं केलं आहे जित भाऊ तुमचं काय बोलणं आहे नमस्कार बघ तुम्ही दरवेळेस नमस्कार ना असा अवतार झालाय माझा केसामध्ये सगळीकडे लावलाय केक पूर्ण केस आता उद्या सकाळी डायरेक्ट त्याच्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकूनच येणार आहे इथे फक्त एवढं तोंडाचं भाग उभा आहे बस आणि मिश आता पूर्ण पांढरं झालं जाठा लागलं चंपक लागलं खंडू आला लागला ना भुकायला मला खंडू असा अवतार बघून मला लागलं भुकायला तो इथं थांबलं मित्रांनो आता आवरून घेऊ कपडे त्यांना म्हटले भाऊ कपडे काय खराब करू नका कारण की कपडे तर खराब झाले हा नाही जेवायचे आता केक लावलाय पोरांनी काय कसं नाही केक कापला ना बड्डे होता ना आज त्यामुळे नंतर असा अवतार आहे माझा आता आहे ना हातपातून वगैरे धुवून घेऊ त्यांना म्हटलं मला बाहेर जायचं आहे कपड्याला काय लावू नका म्हणलं त्यामुळे कपडे वाचलेत जा मित्रांनो आताच मित्र आले होते दोन त्यांचा फोन आला तर ते म्हणे ये इथे बोर्डापाशी चौकामध्ये आलो होतो सोडा वगैरे पिऊन आलो पण आता येतात मम्मी तर वरण नाही मला आता जेवायच्या आधी सोडा पिलोय दुसरी गोष्ट अशी झाली आता येत पेट्रोल पंपाकडे लक्ष गेलं माझं मी म्हणलं आता पेट्रोल पंप थोडंसं 100 रुपयाचं पेट्रोल टाकावं गाडीत होतं पेट्रोल तसं अर्धी टाकी होती गाडीत म्हणलं बघावं गाडीत कसं काय पेट्रोल वगैरे नाही का पेट्रोलवाले म्हणे काही गॅरंटी नाही पेट्रोलची आता बरोबर चालू झाली रात्रभर असं पुढं असतं काय पुढं कदर नाही तुमची कोणाला तुम्हाला आता आलो 10 मिनिटात आलो 4 मिनिटात आलो सोडा प्यायला गेलो मी तर म्हणलं सोडा प्यायला कधी थंड पिऊ नाही का चांगला सोडा भेटतो म्हणलं तसं काय भेटतं तुला आणायचं होतं मम्मी मी रागवलेली आहे याला गपचूप जेवण करून घेऊ आणि ते मला मार पडू शकते कारण की उद्या मला जायचं उद्या कॉलेजचा ब्लॉग येऊ शकतो म्हणजे उद्या नाही आलं त्याच्यानंतर येईल फक्त आता क्लिप त्याच्या उद्या घेऊ तर मग आता 11:30 वाजलेत 11:30 वाजलेत जेवायला आता जेवायला बसलो आणि त्यात पण फराळाचंच आज मम्मीला एकादशी होती म्हणून मम्मीने फराळच केलं होतं ठीक आहे मला आवडतं तसं काही नाही एकादशी असलं मला खिचडी वगैरे खायला आवडतं टेन्शन नाही एवढं खाऊन घ्यायला भूक लागली थोडं जनरल लिहू जरा 7-8 पांढऱ्या द्यायची तेवढं लिहून घेऊ आणि उद्या सकाळी कॉलेजला जायचे तेव्हा सबमिट करावं लागतं